तुकाराम 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 गोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती गोटविन ब्रह्मज्ञाना हाती गोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती गोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन आत्मस्थिती सांडविन आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूत कायाभूत श्री कीर्तनी ब्रह्मभूत कायाभूत श्री कीर्तनी ब्रह्मभूत कायाभूत श्री कीर्तनी ब्रह्मभूत कायाभूत श्री कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा ब्रह्मीभूत कायाभूत श्री कीर्तनी ब्रह्मीभूत कायाभूत श्री कीर्तनी ब्रह्मीभूत कायाभूत श्री कीर्तनी ब्रह्मीभूत कायाभूत श्री कीर्तनी तीर्थ ब्रह्मकाशी अनीन आळस तीर्थ ब्रह्मकाशी अनीन आळस तीर्थ ब्रह्मकाशी अनीन आळस तीर्थ ब्रह्मकाशी अनीन आळस बहु स्वर्गवास करीन भोग कडू स्वर्गवास करीन भोग कडू स्वर्गवास करीन भोग स्वर्गवास करीन भोग
ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी सांडविनत पुनिया अभिमान सांडविनत पुनिया अभिमान यज्ञ आणि दान लाजविन ज्ञानीदान लाजवीन यज्ञ आणि दान लाजविन ज्ञानीदान लाजवीन ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ओ ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा तो अर्थ निज ठेवा ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसी कीर्तनी धन्य म्हणविन इहलोकी लोका धन्य मनवीन इहलोकी लोका धन्य म्हणविन इहलोकी लोका धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिला भाग्य आम्ही तुका देखिला भाग्य आम्ही तुका देखिला भाग्य आम्ही तुका देखिला धन्य म्हणविन इहलोकी लोका इहलोकी लोका धन्य म्हणविन इहलोकी लोका इहलोकी लोका भाग्य तरी तुका देखिला भाग्य आम्ही तुका देखिला भाग्य आम्ही तुका देखिला भाग्य आम्ही तुका देखिला ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्यतरी ऋणी देव ऐसा भाग्यतरी ऋणी देव ऐसा बोला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूतकाया होतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देव ऐसा अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु अनंत कृपा सिंधू अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथ विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने शेरा गावामध्ये चालू असलेल्या तुकोबाराय यांच्या चरित्राचा विचार करत आहोत आपण. या चरित्राच्या मालिकेचा आज आपण या ठिकाणी सांगता करणार आहोत. आजच्या दिवशी तुकोबारायांचं वैकुंठ गमन साजरं करणार आहोत. तुकोबारायांचं येणं झालं, कशा प्रकारे तुकोबाराय आले, कशा प्रकारे त्यांचा व्यवहार झाला, कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं चरित्र झालं, हा विचार करत असताना आपण आज तुकोबाराय निघून जाणार, आपल्यात राहणार नाहीत, पण तुकोबाराय आले आणि गेले असं होत नाही. काय सूर्य उगवतो,
सूर्य मावळतो, सूर्य उगवल्यानंतर त्याचा प्रकाश सोबत येतो, त्याची किरण सोबत येतात. सूर्य मावळतो, त्याचा प्रकाशही जातो, त्याची किरणही त्याच्या सोबत जातात. ज्ञानोबाराय सांगतात, का अस्तगिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसी किरीटी संचरती गा. ज्ञानोबाराय सांगतात, अस्तगिरीच्या उपकंठी. अस्तगिरी म्हणजे काय? अस्त. माझ्याकडे बघा, अस्त या शब्दाचा अर्थ काय होतो? सूर्य असणारा, उगवलेला, मावळणे, याला अस्त आपण म्हणतो. अस्तगिरीच्या उपकंठी. कुठं मावळत असतो सूर्य? गिरीच्या उपकंठी. गिरी या शब्दाचा अर्थ होतो पर्वत. पर्वताच्या पाठीमागे सूर्य मावळत असतो. अस्तगिरीच्या उपकंठी रविबिंब रिगालिया पाठी. रविबिंब म्हणजे सूर्य, रिगालिया म्हणजे गेला, पाठी म्हणजे पाठीमागे गेला. कुणाच्या पाठीमागे? डोंगराच्या पाठीमागे सूर्य गेला. मग काय होतं? रश्मी जैसी किरीटी संचरती गा. ज्ञानोबाराय सांगतात, त्याची किरण, त्याचा प्रकाश त्याच्या पाठीमागे त्या डोंगराच्या आड जातो आणि सूर्यही दिसत नाही आणि त्याचा प्रकाशही आपल्याला दिसत नाही. बरोबर? हो म्हणा, हो म्हणा की. सूर्य मावळल्यानंतर त्याचा प्रकाश दिसत नाही, त्याची किरण दिसत नाहीत. पण संत नावाचा सूर्य इथं जन्माला येतो, त्याचा प्रकाश जेव्हा पडायला लागतो तेव्हा त्रिभुवन असणारं लख होतं. पण तुकोबरायांसारखा सूर्य सदेह वैकुंठाला जात असताना सुद्धा त्याच्या रश्मी त्याच्या सोबत जात नाहीत. तुकोबराय सांगतात, या साधू संतांच्या तेजाला अस्त नसतो. तुका मनी अस्त, तुका मनी अस्त, बोलतात, हे संत येतात अवताराला पण आपल्यासारखं कीर्ती बुडवून जात नाहीत. मग तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे त्यांची कीर्ती शिल्लक राहते, त्यांचं ज्ञान शिल्लक राहतं, त्यांच्या समाधी शिल्लक राहतात. महाराज तुकोबराय आज जाणार म्हणजे तुकोबरायांची कीर्ती वगैरे स्थिरच आहे. ज्ञानोबराय गेले तरी त्यांची आणखी कीर्ती आहे, त्यांचं ज्ञान आहे, त्यांच्या समाधी आहे. तुकोबराय सुद्धा जाणार म्हणजे आमच्या तुमच्यासारखं व्यर्थच जाणं नव्हतं त्यांचं. त्यांचं जीवन ते धन्य करून जात आहेत. आपल्यालाही वाटतं आपलं ही जीवन धन्य असावं. धन्यत्वम् इच्छन्ति सर्वे संस्कृतः प्राकृतः जनाः.
सगळ्यांनाच वाटतं आमचं जीवन धन्य असावं. संस्कृत लोकांनाही वाटतं आमचं जीवन धन्य असावं, प्राकृत लोकांनाही वाटतं आमचं धन्य जीवन असावं. पण आपलं तुमचं आमचं काय होतं माहितीये का? आपल्या धन्यतेच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आपल्याला कुणाला असं वाटतं की बोरला पाणी लागलं की माझ्यासारखा धन्य कोणी नाही बरं. एखाद्याला मुलगा झाला की वाटतं मला मुलगा झाला म्हणजे माझ्यासारखा धन्य कोणी नाही. चांगला बक्कळ विमा पडला 1-1.5 लाख रुपये, माझ्यासारखा धन्य कोणी नाही. आपली धन्यतेची व्याख्या ही आहे. शास्त्रकार सांगतात भूधन पद लाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. प्राकृत आपण लोक धनाच्या भूमीच्या लाभाने धन्यता म्हणवतो, पण तुकाराम महाराज म्हणतात मी धन्यता कशामध्ये मानवेन? मी तर धन्य मी स्वतःला म्हणूनच घेईन, कारण माझं संचित चांगलं आहे. धन्यता मी म्हणून घेतो. कशासाठी? धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझी नामे. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. मी या कीर्तन परंपरेच्या द्वारे स्वतःला मी धन्य करून घेतलं. मी स्वतः धन्य झालोय याचा तर मला असणारा अभिमान आहेच, परंतु जे जे माझ्याकडे पाहतील त्यांनाही लक्षात येईल की तुकाराम महाराज खरंच धन्य आहेत. आणि जेव्हा मी इथं नसेल तेव्हा सुद्धा लोक माझ्याकडे पाहून म्हणतील, माझ्याकडे मला पाहिलेले लोक असं म्हणतील आम्ही धन्य आहोत हो का, आम्ही तुकोबारायला पाहिलं. धन्य म्हणवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. तुकोबाराय सांगतात माझं कार्यच असं मी करेन की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे तुकोबारायांना आम्ही पाहिलं, आम्ही धन्य झालो. अहो आम्ही सुद्धा म्हणतो, आम्ही म्हणजे आपण सर्वच म्हणतो, थोड्या कमी जास्त फरकाने. म्हणजे जेवढं तुकोबारायांच्या जास्त जवळ जाऊ ना तेवढं आपण म्हणतो. आम्ही सर्व म्हणतो बघा, आमचे शंकर महाराज असतील, भूषण महाराज असतील, आम्ही सगळेच मंडळी आम्हाला धन्य समजतो. का? कारण आमच्या हातामध्ये ना ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा आला, म्हणून आम्हाला धन्य समजतो. काय आम्हाला जीवन जगायची कला आली असती हो? काय कळालं असतं आम्हाला? आम्ही कुठंतरी सुपारीचा तोबरा तोंडात धरला असता, केस वाढवले असते, गाडीवर फिरलो असतो, उडान टप्पूपणा केला असता, काय कळालं असतं आम्हाला जर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आम्ही जर ज्ञानोबाराय तुकोबारायांचा गाथा ज्ञानेश्वरी नसती वाचली? आमची काय अवस्था असते? अंगावर पांढरे शुभ्र कपडे असते का? कुठंतरी काम करत असतो, कुठंतरी कुंदा खंदायलेलो असतो आम्ही. नेमकं आमच्यामध्ये आहे काय एवढं सामर्थ्य की जे की आमच्या लोक पाया पडतात? काय सामर्थ्य आहे? फक्त ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या शब्दाचा आश्रय आहे आम्हाला. आणि आम्हाला स्वतःला धन्य समजतो की बाबा आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या मागं चाललो. हा भले त्यांच्या सारखं चालताना काही येऊ द्या, परंतु चालण्याचा प्रयत्न तरी करतो आम्ही. कारण तुकोबारायांचं जीवन एवढं उच्च आहे की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणालाही वाटावं काय तुकोबाराय धन्य आहेत. पण तुकोबारायांच्या कालावधीमध्येच तुकोबारायांच्या जवळचीच लोक तुकोबारायांना मानत नव्हती. बऱ्याचदा असं होतं, दिव्याखालीच अंधार असतो, तसं आपलीच लोक आपल्याला मानत नसतात. मग जेव्हा एखाद्या साधूची मान्यता वाढवायची असते ना, तेव्हा देवही प्रयत्न करतो आणि साधूही प्रयत्न करतात एखाद्या साधूची मान्यता वाढवण्यासाठी. देव कसा प्रयत्न करतो? देव त्यांच्या कीर्ती रूप असणाऱ्या कीर्तीच्या द्वारे त्यांची कीर्ती गातो. आणि या साधू संतांची कीर्ती देव वाऱ्याच्या हाताने गातो. तुकोबाराय सांगतात वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, 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 वाऱ्या हाती माप चाले सजनाचे. कीर्ती मुख त्यांचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे हो, वाऱ्या हाती माप
आले सज्जनाचे कीर्ती मोक्षाचे नारायण वऱ्हाती बाप काले सज्जनाचे वऱ्हाती बाप काले सज्जनाचे ही साधूची कुठल्याही साधूची जर कीर्ती वाढवायची असेल तर देव स्वतः पुढे येतो पहिल्यांदा. देव त्याची कीर्ती वाढवत असतो. बरेच लोक असणारे त्यांची निंदा जरी करत असतील तरी साधूची कीर्ती थांबत नसते भाऊ. साधूची कीर्ती वाढत राहत असते. देव त्यांची कीर्ती वाढवायला आहे. आणि देव सखा तरी जग अवघे कृपा करी. देव सखा झाल्यानंतर कोण लागतं माग थांबायला? देव एकटा पुरेसा झाला. सर्वांना पुरून उरणारा देव एकटा पाठीशी झाल्या म्हणजे काय लागतं दुसरं? तुकोबारायांच्या पाठीमागा देव आहे. आणि नुसतं देव नाही तर तुकोबारायांची कीर्ती पसरवण्यासाठी साधू सुद्धा माग नाही थांबले. ज्ञानोबाराय सुद्धा तुकोबारायांची कीर्ती पसरवण्यासाठी माग नाही राहिले. काय झालं? बीड परगाण्यामधला एक कुणीतरी साधक सत्पुरुष, त्याला असं वाटलं की आपण श्रीमंत झालं पाहिजे आणि अभ्यास न करता विद्वान झालं पाहिजे. एक, कष्ट न करता श्रीमंत व्हावं आणि दुसरी गोष्ट अभ्यास न करता विद्वान व्हावं. असं होत असते का? असं होतं का? सुन्न होता डायरेक्ट सासू होता येते का? तुमच्यात कसं आहे? होता येत असं नाही. तसं अभ्यास केल्याशिवाय विद्वान होता येणार नाही, कष्ट केल्याशिवाय श्रीमंत होता येणार नाही. पण त्याला असं वाटलं आपण देवाची प्रार्थना करू. पंढरपूरला गेला, 10 दिवस असणारं उपोषण केलं, देवाचं नामस्मरण केलं. देव त्याच्या स्वप्नात गेले आणि देवाने सांगितलं माझ्याकडे हे मागू नको, आता मी सगळ्या जबाबदाऱ्या ज्ञानोबारायांकडे दिल्या. तो ज्ञानोबारायांकडे गेला, आळंदीला गेला. आळंदीला उपोषण धरलं. एकूण 21 दिवसाचं उपोषण केल्यानंतर ज्ञानोबाराय त्याच्या स्वप्नात आले आणि ज्ञानोबारायांना सांगितलं मला समाधी घेऊन बरेच वर्ष झालेली आहेत. आता सद्यस्थितीमध्ये तुकोबाराय असणारे देहुला आहेत, त्यांच्याकडे जा, तुझं मनोरथ पूर्ण होईल. अभ्यास न करता तू विद्वान होशील आणि प्रयत्न कुठलंही कष्ट न करता श्रीमंत होशील. तो ब्राह्मण होता. त्याला वाटलं तुकोबारायांकडे काय मिळणार आहे, परंतु ज्ञानोबारायांनी सांगितलंय जावं तर लागेलच. देहूला गेला आणि देहूला जाऊन मग तुकोबारायांना शोधू लागला. तुकाराम महाराज कुठे आहेत? तुकाराम महाराज कुठे आहेत? तुकाराम महाराज भेटले आणि तुकाराम महाराजांना सांगू लागला तुकाराम महाराज मी तुमच्याकडे आलेलो आहे, मला तुमच्याकडे ज्यांनी पाठवलंय त्यांचा वशिला तरी ऐका. कोण आहेत ते? ते म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारायांनी तुमच्याकडे पाठवले. तुकोबाराय हात जोडून म्हणतात ज्ञानोबारायांकडून आलात तुम्ही? वांछा सज्जन संगमे परगुणेर प्रीती. साधूकडून आलेला म्हणजे आमच्यासाठी साधू. माहेरचं भेटल्यानंतर माहेर भेटल्यासारखं वाटतं की नाही आपल्याला? माहेरचं कोणी आलं म्हणजे आपल्याकडे एक म्हणही आहे, सासूर वासण्या सुनला माहेरचं कुत्र अप्रूग असते. तसं तुकोबारायांना म्हणायचंय. तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायकडे तुम्ही आलात, आमच्यासाठी तुम्ही प्रिय आहात, काय पाहिजे तुम्हाला? मग त्यांनी सांगितलं माझी ज्ञानोबारायांकडे विनंती होती, मी अभ्यास न करता विद्वान झालं पाहिजे आणि कुठलाही कष्ट न करता कुठलेही मला असणारे संपत्तीवान झालं पाहिजे. मग तुकोबारायांनी सांगितलं ही इच्छा आहे. ज्ञानोबारायांनी माझ्याकडे पाठवावं असं माझ्याकडे काही नाही. तुकोबाराय बोलतात मी खरं तर साधा दासही म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, पण मी दास आहे, मी काहीतरी कोणीतरी मोठा आहे असा माझा फक्त डांबोरा झालाय. तुकोबाराय सांगतात नोही दास खरा नोही दास खरा दास खरा दास खरा बरिहा झाला से डांगोरा बरिहा झाला से डांगोरा
झाला से डांगोरा याशी काय करू आता आता याशी काय करू आता तुकोबारायांनी पाठवलेल्या धरणीकऱ्याला तुकोबाराय बोलतायत, बाबा खर तर मी दास्यत्वाच्या सुद्धा पात्रतेचा नाही रे, पण ज्ञानोबारायांनी तुला पाठवलं ना, माझा मोठेपणा ज्ञानोबारायांनी केला. कधी कधी काय असतं भाऊ, मोठी लोक असणारी लहान्याला मोठं बनवत असतात. खरं तर मोठं त्यांनाच म्हणावं जे लहान्याला सुद्धा मोठं म्हणून सांगतात, आणि लहान त्यांना म्हणावं जे मोठ्याला सुद्धा लहान दाखवण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबाराय असणारे म्हणतायत, ज्ञानोबारायांनी पाठवलं. अहो ज्ञानोबाराय म्हणजे साधारण कोणी आहेत का? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात असणारे ज्ञानांचे राजे. आता ज्ञानोबाराय म्हणल्यानंतर त्या शब्दाचं व्याकरण मला सांगावं वाटायले, पण सांगत नाही, कारण आता तेवढा वेळ माझ्याकडे शिल्लक नाही. सांगण्याचा उद्देश असा, ज्ञानोबाराय असणारे ज्ञानाचा ईश्वर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काही कमी नाही. त्यांच्याकडे पाहायला गेलं तर ज्यांच्या दारामध्येच सोन्याचा असणारा पिंपळ आहे, त्यांनी श्रीमंत होण्यासाठी माझ्याकडे तुम्हाला पाठवले. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय लोहे महाराज, 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 हो करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज. हरी. कसं असतं माहितीये का, लातूरच्या बस स्टॉपवर जर तुम्ही थांबलात आणि मराठीमध्ये पाटी लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच समजतं की हे कुठं जाणारी गाडी आहे, बरोबर आहे की नाही? हो म्हणा. हा, आणि त्यातली त्यात गाडीच असते, लाल कलरचीच असते, तिला ही पाटीच लावलेली असते, तीही कुठंतरी जाणारच असते. ती पाटी बघूनही तुमच्या लक्षात येत नाही कुठं जाणार आहे. का बरं? पाटीवर लिहिलेलं नसतं असं नाही, तिच्यावर लिहिलेलंही असतं, पण ती कर्नाटकीत लिहिलेलं असतं. जसं कर्नाटकामध्ये लिहिलेली पाटी आपल्याला दिसूनही तिचा उपयोग होत नाही, तसं बऱ्याच जणांना इथं काय चाललंय ते कळतंय, पण ते नेमकं काय चाललंय हे कळत नाही. इथं काहीतरी चाललंय एवढं कळत, आणि इथं जे चाललंय ना ते जेव्हा कळेल का, तेव्हा तुम्ही संसारातून उदास व्हाल, म्हणजे व्हाल, नक्की व्हाल. कारण इथं जे चाललेलं ज्याला कळालं ना त्याची मजाच वेगळी असते. हो, खरंच मजा वेगळी असते. यांना म्हणा तुम्ही 1 महिन्यापर्यंत कीर्तन भजन न करता राहू शकता का? विचारा यांना. हे म्हणतील तुम्ही आम्हाला जर वाटलं तर करवतीवर द्या, फाशी द्या आम्हाला, पण भजनापासून वेगळं नका करू. मोठेपणा कितीही मिळाला तरी काय आम्हाला त्याच्याविषयी नसतं, पण भजनापासून जर दूर राहायचं म्हटलं की बाप रे बाप काय त्रास होतो ते आम्हालाच माहिती. सांगण्याचा अर्थ, ज्ञानोबाराय असणारे मोठेपणा देत आहेत तुकोबारायांना. तुकोबाराय विनयपूर्वक ज्ञानोबारायच मोठे आहेत म्हणून त्या धरणीकऱ्याला सांगतात. मग धरणीकरी म्हणतो, का हो, मग ज्ञानोबारायांनी मला का दिलं नसेल? मला विद्याही दिली नाही,
आणि मला त्यांनी पैसाही दिला नाही, तुमच्याकडे पाठवलं. तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय असणारे खरेच मोठे आहेत, परंतु माझ्यासारख्या पामराचा असणारा मोठेपणा वाढवण्यासाठी मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे. पायातलं वाहन मी पायीच बरं होतो, पण मला मोठेपणा दिला. खरं पाहायला गेलं तर ज्ञानोबारायांजवळ काय उणेपणा आहे जे की तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. काय ज्ञानेश्वरी उणे जी पाठविली धरणी. काय उणे ज्ञानोबारायांजवळ, काय उणे, सगळंच ज्ञानोबारायांजवळ जाईल तरी तुला पाठवलंय म्हणजे माझा असणारा मोठेपणा वाढवायचा आहे. तो म्हटला, महाराज कळालं, ज्ञानोबारायांनी तुमची ख्याती वाढवण्यासाठी मला तुमच्याकडे पाठवलं असेल, मान्य आहे. पण मला तुम्ही असं काहीतरी द्या जेणेकरून मीही गावभर सांगत जाईन की तुकोबारायांनी माझ्यावर कृपा केली, मला न अभ्यास करता विद्या मिळाली आणि न कष्ट करता पैसा मिळाला. ज्ञानोबाराय बोलतात, तुकोबाराय बोलतात, मी असं कुणाला देत नाही. माझ्या मुखावाटे कुणाला पुत्र व्हावा अशा प्रकारची मी देवापुढे इच्छा करत नाही. नयो मुखावाटे काहीतरी बघा ते प्रमाणे, पुत्र हे कोणा, पुत्र संतान कुणाला व्हावं असं माझ्या मुखातून वचनच निघू नये. कुणाचं भलं व्हावं असं देवा माझ्या मुखातून वचनच निघू नये का? जर मी सांगितलं भलं व्हावं, त्याचं भलं झालं तर तुझ्याकडे त्याची पाठ फिरेल, म्हणून माझ्या मुखावाटे हे वचन नको. पण तुकोबाराय बोलतात, तुम्हाला ज्ञानोबारायांनी पाठवलंय ना, मग माझं कर्तव्य आहे तुम्हाला काहीतरी देणं. मग ज्ञानोबारायांनी पाठवलं म्हणून त्या धरणेकऱ्याला एकूण 11 अभंग लिहून देतात तुकोबाराय. किती अभंग? 11 अभंग. आणि एक नारळ देतात. एक नारळ त्याच्या हातात ठेवतात, 11 अभंग ठेवतात. तो पाहतो, तो म्हणतो, काय महाराज माझी थट्टा लावली आहे का? मला तुम्ही विद्या द्या म्हटल्यानंतर तुम्ही हे 11 अभंग लिहून देता आणि ते ही प्राकृतातले. तुम्ही संस्कृतही देत नाही जेणेकरून हे पाठ केलं म्हणजे मला कुठं तर भाषण ठोकता येईल, असंही नाही. तुम्ही देऊन देताय, मराठीमधून भाषण लिहून देताय आणि हे नारळ देताय. नेमकं काय करू हे नारळ? डोक्यात मारून घेऊ का? त्याचा उपयोग काय करू? हे नारळ आणि हे तुमचे 11 अभंग तुमच्या जवळच ठेवा. माझंच चुकलं, मी ज्ञानोबारायांचं ऐकून तुमच्याकडे आलो, असं म्हणून तो धरणेकरी तुकोबारायांना पाठ फिरून गेला. तुकोबाराय ज्ञानोबारायांपुढे विनंती करतात, ज्ञानोबारायला सांगतात, खरंच ज्ञानोबाराय, मी असणार तुमचा असणारा मान, तुम्ही असणारा मला मान्यता दिली, मीही प्रयत्न केला, पण काय करू? काय तुम्हा जाना करू अवेर नारायणा. तुम्ही दिलेलं, तुम्ही पाठवलेलं धरणेकरी डोळे फिरवून वापस गेला. मी त्याला सांगितलं होतं हरिकथा वगैरे तुझ्याकडून होईल, तुला असणारं सर्व प्राप्त होईल, परंतु त्यांनी असणारी पाठ फिरवली. तुका म्हणे बीज पोटी फळ तैसे शेवटी. त्याच्या ठिकाणचं बीजच चांगलं नव्हतं म्हणून त्याला फळ काही मिळणार नाही. मी जेवढा करायचा तेवढा प्रयत्न केला, मी जे त्याला द्यायचं होतं ते दिलं. तुम्ही येते पाठविला धरणेकरी त्याची झाली परी ऐका ते. तुम्ही पाठवलेला धरणेकरी त्याची काय परी झाली ती ऐका. काय प्रकार झाला? तुकोबाराय सांगतात, आता काय पुढे वाढवू विस्तार. आता काय विस्तार पुढे वाढवू म्हणे. झाला समाचार ऐका तो. त्याने काय केलं ते तुम्ही ऐका. देवाचे उचित एकादश अभंग महाफळ त्यागून गेला तो. एकादश अभंगही टाकून दिले. महाफळ म्हणजे श्रीफळ आपण ज्याला म्हणतो, नारळ, तेही ठेवून गेला. तुका म्हणे सेवा अर्पणी पायी झालो उतराई ठावे असो. तुकाराम महाराज, तुम्ही माझ्याकडे धरणेकरी पाठवला, तुम्हाला वाटेल मी त्याची सेवा केली नाही, पण ऐका, मी हे त्याच्या जवळ दिलं आणि उतराई झालो, परंतु त्याने नेलं नाही. आता त्याच्यात माझं काय चुकलं? त्याच्यात काय चुकलं? चातक असणारा आरडतो. कशासाठी आरडतो? पाऊस पडावा म्हणून. आणि पाऊस पडत असताना जर त्याने त्याची चोच असणारी उघडीच नाही ठेवली तर पाऊस पडून उपयोग होईल का? उपयोग होणार नाही. का? कारण ज्याच्यासाठी पाऊस पडलाय त्यानेच तोंड फिरवले. मग त्या चातकाला त्या पावसाचा उपयोग जसा न व्हावा तसं तुकोबाराय सांगतात, मी त्या धरणेकऱ्यासाठी 11 अभंग दिले होते, एक श्रीफळ दिलं होतं, पण तो त्यागून गेला. मग तुकोबाराय म्हणतात, असू द्या, मी माझी सेवा करून तुमच्या पुढे उतराई झालो. ज्ञानोबारायांच्या चरणी माथा ठेवतात, पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवतात. त्या 11 अभंग बाजूला आहेत, नारळही बाजूला आहेत. आपलं भजन करत तुकोबाराय बसले. तेवढ्यामध्ये गावामध्ये एक असणारा लठ्ठ ब्राह्मण, कोंडीबा नाव त्याचं, कोंडीबा ब्राह्मण आला. आणि कोंडीबा ब्राह्मण दररोज तुकोबारायांना येता जाता रामकृष्ण हरी नमस्कार करून जायचा, पण एकदम निर्बुद्ध. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर तो दगडच होता, दगड.
तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुका म्हणी ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. दगडापेक्षाही त्याची बुद्धी असणारी जड, त्याला काहीही समजत नव्हतं असं असणारा नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर तुकाराम महाराज त्याला म्हणतात, का रे बाबा, दररोज नमस्कार करायला येतोस, दररोज रामकृष्ण हरी घालून जातोस, बरं चाललंय ना तुझं? तो हसत हसत म्हणतो, काय जे चालायचे जसं चालायचे तसं चाललंय तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना त्याची क्यू आली आणि तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, तुला मराठी वाचता येते का बाबा? तो म्हणला, हो महाराज, येते की मराठी वाचता. मग एक काम कर, हे 11 अभंग तुझ्या जवळ ठेव, दररोज याचं पारायण करत जा. आणि हे श्रीफळ म्हणजे नारळ तुझ्या जवळ ठेव, तुला काहीतरी कामाला येईल. मग त्यांनी घरी गेला. घरी गेल्यानंतर दररोज पारायण करायचा. एक दिवस सहज भूक लागली वाटलं त्याला, त्याच्याजवळ कुणी नाही, आणि भूक लागली म्हणून त्याने विचार केला, तुकोबारायांनी नारळ दिलेलं एवढं फोडून तरी खावं. ते नारळ फोडल्याबरोबर त्याच्यामधून हिरे बाहेर पडले. आता ते हिरे कुठून आले त्या नारळामध्ये, याची एक मोठी कथा आहे, परंतु ते आता मला सांगण्यासाठी वेळ नाही, त्याच्यामुळे पुन्हा फोन करून विचारा मला. मग 11 अभंगाचं पारायण करत होता, त्याची बुद्धी एवढी तीक्ष्ण झाली, आता तो सहजही कुठला ग्रंथ वाचू लागला तर तो ग्रंथ पाठ होऊ लागला. तो इतका विद्वान झाला, इतका विद्वान झाला, काही दिवसामध्ये, काही काळामध्येच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये पंडित म्हणून घोषित केला. आणि त्याच्याकडून दररोज पुराण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यामध्ये राजदरबारामध्ये चालू लागले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हाही पुण्याला येतील तेव्हा त्याचं असणारं ते पुराण ऐकायचे. मग ऐकत असताना तो असणारा विचार करायचा की आपल्यावर कृपा तुकोबारायांची आहे, ज्याची कृपा त्याला विसरलं नाही पाहिजे. ज्यांनी आपल्यावर कृपा केली त्याला विसरायचं नाही, म्हणून तो सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचा, आमच्यावर तुकोबारायांची कृपा, बरं तुकोबारायांची कृपा. कोण आहे तुकोबाराय? छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारावं, कोण आहे तुकोबाराय? मग तुकोबारायांचं तो गुणगान गायला चालू करायचा. असे होते तुकोबाराय, तसं केलं तुकोबारायांनी, तुकोबारायांनी हे केलं, तुकोबारायांनी ते केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना खूप 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 सांगायचा. छत्रपती शिवाजी महाराजांना सगळं सांगून सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयात प्रेम निर्माण केलं या कोंडोबाने. मग छत्रपती शिवरायांना वाटलं कधीतरी आपण यांची भेट घ्यावी, कधीतरी भेट घ्यावी, कधीतरी भेट घ्यावी. मग छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस भेटीसाठी म्हणून तुकोबारायांकडे जाणार, परंतु आधी विचार केला आपण एखाद्याकडे भेटायला असं सहज जाऊ नये. मग एखाद्या संतांना भेटायला जात असताना, आपण कालच विषय झाला उठवा त्या मावशीला झोपलेल्या, तुकोबाराय भेटायला चालले छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज तुकोबारायांना भेटायला चालले, तर या झोपीमध्ये ऐका, छत्रपती शिवाजी महाराज आता निघणार, परंतु छत्रपती शिवरायांना असं वाटलं की अगोदर आपण काय करू, काहीतरी संतांना भेट देऊ. कारण कोंडोबाकडून ऐकलं होतं शिवाजी महाराजांच्या घरी एवढी काही श्रीमंती नाही. तुकोबारायांची अवस्था म्हणजे तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे, जाऊ पुढती भिकी कुत्री घर राखीती. कुत्र्यांनी घर राखावं असं आहे. तुकोबारायांच्या घराकडे चोर बघत नव्हते, आणि जर समजा तुकोबारायांच्या घरापुढून चोर चालले तर ते देवाला प्रार्थना करायचे तुकोबाराय समोर दिसू नयेत म्हणून. का? कारण त्या चोरांना धाक पडायचा, हे आपल्याकडूनच काहीतरी मागतंय काय की, ह्याच्याकडून तर आपल्याला काही मिळणं तर अवघडच आहे. परंतु या तुकोबारायांनी आपल्याला काही मागितलं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. कुत्री घर राखीती अशा प्रकारची अवस्था तुकोबारायांची कोंडोबाने सांगितलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की साधू असणारा बिकट अवस्थेत राहतो, आणि आपल्या असणाऱ्या या राज्यामध्ये साधूची अशी अवस्था नाही पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठा असणारा नजराणा घेऊन पाठवला. त्याच्यामध्ये काहीतरी घोड्या होत्या, घोडे आहेत, त्या घोड्यावर लादलेलं मोठे मोठ्या प्रकारचे अलंकार आहेत, वस्त्र आहेत, चांगलं चांगलं सर्व पाठवलं. देहूला आले सगळे घेऊन, आणि देहूला आल्यानंतर विचारलं कुठं आहेत तुकोबारायांचं घर. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सोबत नव्हते, फक्त नजराणा पाठवलेला होता. नजराणा घेऊन आलेले सरदार घराकडे शोधत शोधत आले. तुकोबाराय घरी नव्हते, आवली माता घरी होत्या, त्यांची असणारी मुलगी गंगाबाई ती घरी होती, भागीरथी ती घरी होती, आणि सर्वजण घरी असताना तुकोबाराय घरी नसताना हा नजराणा आला. आणि नजराणा आल्यानंतर
आवली मातेला तर बरंच वाटलं, कधी नव्हे ते एवढं दिसू लागलं. मग सगळं असणाऱ्या घरामध्ये घेतलं, त्या अंगावर लिहून पाहू लागल्या आणि तेवढ्यामध्ये तुकोबाराय आले. तुकोबारायांनी हे सगळं पाहिलं आणि तुकोबाराय आवली मातेला म्हणतात, अगं आवली, याची काय आपल्याला गरज? आपल्याला सांभाळणारा असणारा पांडुरंग आहे, तो आपल्याला देणार आहे. या राजाचं वगैरे कशाला आपण घ्यायचं? मग काय करा, हे सगळं जशास तसं परत करा. छत्रपती शिवाजी महाराज एक एक अलंकार काढू लागलेले आहेत. आवली मातेच्या अंगावरले सगळे अलंकार काढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला जेवढा काही नजराणा होता तो परत केला. आणि तुकोबाराय सांगतात, या दिवट्या, छत्र्या, घोडे हे आम्हाला बऱ्यात पडत नाही, हे तो बऱ्यात न पडे. आता येथे पंढरी राया मज गोसावी कासया. मला गोसावी कशाला केलं? हे जमवण्यासाठी गोसाई केलं का? नेमकं आजकाल त्या गोसायाचंच लय मात माजले. गोसाई म्हणजे कोण? गोसाई म्हणजे देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला. म्हणजे देवासाठी जे सडे राहण्यासाठी निघालेले होते, म्हणजे केवळ देवासाठी जगायचं, संपत्ती जमवायची नाही, घरं बांधायची नाहीत, बायका मुला करायची नाहीत, केवळ देवासाठी जगायचं. अशाच लोकांचं असं झालंय की त्यांचे जर बंगले बघितले आणि त्यांचे मठ बघितले तर आपल्याला वाटेल अंबानीनं सुद्धा ब्रह्मचारीच राहायला पाहिजे होतं, म्हणजे बराच मोठा त्यांचा असणारा बंगला झाला असता. अंबानीला लाजवावी एवढ्या श्रीमंतीत राहणारे हे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याच्यातला नाही, मग मला हे काही बऱ्यात पडत नाही. दिवट्या, छत्री, गोडी हे नको मला. तुका म्हणे देवा माझी सोडवणी धावा, म्हणजे याच्यापासून मला सोडवून घ्या देवा, हे मला नकोय. या अशा गोष्टी मला आवडत नाहीत. मग तिथून एक सरदार आला आणि त्यांनी सांगितलं, अहो हे काही सामान्याने दिलाय का नजराना? छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे किती मोठे आहेत, स्वराज्य रक्षणासाठी ज्यांचा अवतार झालेला आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी नजराना पाठवलाय. तुकोबाराय सांगतात, खरं सांगू, आमच्या दृष्टीनं मुंगीला जेवढा असणारा, त्याच्या मुंगीमध्ये जो जीव आहे तोच जीव असणारा शिवाजी महाराजांमध्ये किंवा राजामध्ये आहे. म्हणून आमच्या दृष्टीनं राजा आणि मुंगी सारखीच आहे, याच्यामध्ये आम्हाला मोठी काही तफावत वाटत नाही. तुकोबाराय सांगतात, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव, त्यांच्यामध्येही जीव आहे, मुंगीमध्येही जीव आहे. मग आम्ही मोठेपणा का देतो? आम्ही त्यांचं असणारं पाहतो की संपत्ती किती आहे, त्यांचं कर्तृत्व पाहतो. पण तुकोबाराय सांगतात, आम्ही सगळ्याकडे बघत असताना जीव या दृष्टीनं पाहतो. म्हणून जरी कोणी राजाने पाठवलं असेल तर घेऊन जावं बरं. तुकोबारायांनी हात जोडून सांगितलं, सोन्याचे पर्वत, करवती पाषाण, अवघे रान चिंतामणी, आमच्या देवानी केल्यानंतर काही एक होणार नाही, आमच्यासाठी सगळंच मिळणार आहे, म्हणून तुमचा आम्हाला काही नको. अशा प्रकारे तुकोबाराय सगळे असणारे पाठवून देतात. मग छत्रपती शिवाजी महाराजांना अभंग लिहून देतात. काही अभंग लिहून देत असताना तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणतात, शिवाजी महाराज, तुम्हाला आम्ही सुखी व्हावं असं वाटतंय ना, मग तुम्ही एक करा, आम्ही तेने सुखी, 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 आम्ही तेने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल
छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवतायत पत्र. त्याच्यात सांगतात, तुमचे येर वित्त धन ते माझं मृत्तिके समान. मला सुखी ठेवायचंय. तुम्हाला वाटतं ना मी आनंदी व्हावं, मग एक काम करा. काय करा? तुम्ही काहीही कार्य करत राहा, पण विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणा. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुकोबर आहे आणखी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात, ऐका, तुम्ही असणारे काहीही सोनं चांदी घालून फिरत असाल तरी फिरा, पण त्या सोन्या चांदी सोबत गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. कंठामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणून घेतो. आमच्या गळ्यात आहे का हो तुळशी? आमच्या गळ्यामध्ये आहे एकादशी करण्याची वृत्ती? आम्हाला फक्त एक वाटतं, आम्ही डॉल्बी लावून छत्रपती शिवाजी महाराजांची जर जयंती साजरी केली तर खरे आम्ही शिवभक्त. पण नाही महाराज, आम्ही शिवभक्त तेव्हा होऊ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आणि आचाराचा मागोवा घेत चालू. आम्ही नेमकं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली हो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आम्ही मिशा ठेवल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गंध आम्ही लावला, छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाब करत फिरत लागलेलो आहोत आम्ही. परंतु हा सगळा रुबाब कुणासाठी हो? कशासाठी चाललंय? छत्रपती शिवाजी महाराज वरून होऊन भागणार नाही, मनातून छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साधारण नाही महाराज, परस्त्रीला आई समजणारे होते. कारण तुकोबरायांचा आदेश आहे त्यांना, परस्त्रियांना सदा बहिणी माया माना म्हणून आदेश आहे तुकोबरायांचा. तुकोबरायांच्या आदेशाने छत्रपती शिवाजी महाराज चालतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत तुकोबराय, आणि तुकोबरायांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांना नितांत प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराज असणारे विचाराने तुकोबरायांसारखे आहेत. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशी करतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दुसऱ्या राजांसारखे नव्हते बायका नाचवणारे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दुसऱ्या राजांसारखे नव्हते दारू पिऊन मद्यामध्ये धुंद राहणारे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लोकांसारखे नव्हते की लोकांची घरं लुटणारे. छत्रपती शिवाजी महाराज ते होते आपल्या रयतेसारखीच दुसऱ्याची रयता, फक्त त्याचा शासक असणारा, नीतिमान असावा याच्यासाठी प्रयत्न करणारे होते. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी त्यांच्या जिजाई मातेचं असणारं मोठं कार्य आहे. जिजाईंचं असणारं, जिजाऊ आईसाहेबांचं असणारं सर्वात मोठं योगदान आहे. आमच्या जिजाई आऊसाहेबच टीव्ही पुढचं उठत नाही तर आमचा छत्रपती कसा काय बनेल हो माळकरी? होणार नाही असं. तुकोबराय सांगतात, माळ घातली पाहिजे, एकादशी केली पाहिजे. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुकोबराय सांगतात, शिवरायांकडून मला दुसरी तिसरी अपेक्षा नाही. मला पैसा मिळावा, त्यांनी जागिरी द्यावी, मला अपेक्षा नाही. मला एकच अपेक्षा आहे, काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी हरिदास म्हणून घेतलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या मार्गाने चालतायत. तुकोबरायांची असणारी कीर्ती वाढत चाललेली होती. आणि वाघोलीमध्ये एक रामेश्वर भट्ट नावाचे दशग्रंथी ब्राह्मण, 10 ग्रंथ ज्यांना मुखोद्गत आहेत असे ब्राह्मण होते. आणि तुकोबरायांची कीर्ती वाढायला लागलेली त्यांना खपत नव्हती. मग त्यांनी तुकोबरायांच्या असणाऱ्या गावाला म्हणजे देहूला त्यांच्या दिवाणामध्ये एक पत्र पाठवलं, तुमच्या गावातला कोणी तुका आहे आणि तो काय करतोय? ग्रंथ लिहितोय, तो कवित्व करतोय, ओव्या अभंग लिहितोय. आणि हे ओव्या अभंग लिहिणारा जो तुकाराम आहे ना, त्याला सांगा. रामेश्वर भट्टांनी वाघोलीला बोलवलेलं आहे. तुकोबरायांना हे जेव्हा पत्र मिळालं तेव्हा तुकाराम महाराज देहूवरनं वाघोलीला निघाले. वाघोलीला पोहोचले. वाघोलीला गेल्यानंतर दशग्रंथी ब्राह्मण असणारे पंडित आहेत तुकोबरायांनी त्यांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आज्ञा सांगा, मला बोलवलं तुम्ही. रामेश्वर भट्ट सांगू लागले, तुकाराम तुम्ही स्वतःच्या प्राकृत भाषेमध्ये असणारं एवढं वाङ्मय करताय, परंतु याच्याने काय होतं? याच्याने कर्मकांडाला बुडलं जातं. दुसरी गोष्ट, संस्कृत भाषेचं वर्चस्व राहत नाही. वेदाचा असणारा अर्थ तुम्ही प्राकृत मध्ये सांगताय, वेदाचा तो अपमान आहे. मग काय करावं? मग तुम्ही इथून पुढे काव्य करू नका. तुकोबरायांनी हात जोडले. जसं देव मला सांगितले म्हणून मी कार्य चालू केलं, तसं आता ब्राह्मण देव भूदेव सांगतात म्हणून माझं कार्य बंद करतो. तुकोबरायांनी लिखाण बंद केलं.
तुकोबरायांना त्यांनी सांगितलं, आतापर्यंत जेवढा ही ग्रंथ संपदा तुम्ही केलेली आहे तेवढी असणारी पाण्यामध्ये बुडवून टाका, तुमचं प्राकृत वाङ्मय काही कामाचं नाही. तुकाराम महाराजांनी तेही मान्य केलं. तुकाराम महाराज देहूला आले. देहूला आल्यानंतर घरामध्ये ठेवलेले सगळे असणारी कागद गोळा केली, गाथ्याची असणारी चवड बांधली, मोठी असणारी चवड झाली तुकोबरायांच्या गाथ्याची. आता आपल्याकडे बारीक फॉन्ट निघालाय लिहिण्याचा, म्हणून आता छोट्या म्हणजे एवढ्या भागामध्ये तुकोबरायांचा गाथा बसतो. परंतु तेव्हा असणार लिखाणाची पद्धतही वेगळी होती, कागदही वेगळे होते आणि मोठ्या मोठ्या अक्षरात मोडी लिपीत लिहायची. त्याच्यामुळे मोठा असणारा गुच्छा झालेला. एका ठिकाणी थोडंच लिहित होते, मवाळांनी लिहिलेले, काही संताजी तेलींनी लिहिलेले, असे सर्वांचे अभंग तुकोबरायांनी गोळा केले. गोळा केल्यानंतर मोठी असणारी चवड झाली एवढी. तुकोबरायांनी ती डोक्यावर धारण केली. तुकोबराय घराच्या बाहेर पडताना आवली मातेनं बघितलं. आवली माता म्हणते, काय हो, कुठं निघालात? तेव्हा तुकाराम महाराज तिला सांगतात की म्हणे, रामेश्वर भट्टांनी आज्ञा दिलेली, जेवढं कवित्व केलं तेवढं बुडवून टाकायचं, कारण वैदिक धर्माला आच आली नाही पाहिजे, वैदिक धर्माचा असणारा प्रचार थांबला नाही पाहिजे, मराठीमध्ये वाङ्मय करायचं नाही, त्यांनी आज्ञा दिली. आवली माता म्हणते, कोण आला कुठला भटुकडा? तुम्हाला सांगतोय, ज्या ग्रंथासाठी रात्र दिवस जागून तुम्ही हा ग्रंथ निर्माण केला, ज्या ग्रंथाला लिहिण्यासाठी म्हणून आमच्या बायका पोराकडे तुम्ही लक्ष नाही दिलं, ज्या ग्रंथाला लिहिण्यासाठी म्हणून रात्र रात्र तुम्ही डोळे फोडून घेतले, आणि ज्या ग्रंथाच्या रक्षणासाठी म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जीवाची पर्वा नाही केली, तुम्ही घरात नसताना जेव्हा पाऊस यायचा तेव्हा तुम्ही केलेले ग्रंथ भिजू नयेत म्हणून आम्ही आमच्या अंगाचं असणारं त्याच्यावर आवरण करायचं, असणार एवढा असणारा ग्रंथ आम्ही सांभाळला, तुम्ही एवढ्या प्रयत्नानं लिहिला. हा गाथा जगाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही लिहिला. या गाथ्यामध्ये सर्व जगाचं असणारं तत्वज्ञान तुम्ही लिहिलं. गाथेमध्ये वेदाचा अर्थ म्हणून लिहिला. तुकोबरायांनी आपलं जीवन या गाथेसाठी समर्पित केलेलं. अवली माता म्हणते, संसाराची दाख रांगोळी झाली ते मी मान्य केलं, तुमचा परमार्थ तरी नीट व्हावं म्हणून या गाथेचं आम्ही रक्षण केलं, पण आता तुम्ही गाथा बुडवायला निघाला. लेकरावर कधी मी पांघरून नाही घातलं, परंतु हा गाथा उघडा राहिल्यानंतर पाणी पडेल म्हणून मी माझ्या शरीराचं पांघरून करून हा गाथा सांभाळला, आणि तुम्ही याला बुडवताय. सर्व खत असणारे बुडवून तुम्ही संसाराला बुडवलं, आणि आता सर्व गाथा बुडवून तुम्ही तुमच्या परमार्थाला बुडवताय. अवली मातेला वाईट वाटलं, पण तुकोबराय ऐकणारे थोडेच. तुकोबराय असणारे त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवला आणि तुकोबराय असणारे गाथा घेऊन निघाले. इंद्रायणीच्या जवळ गेले. तुकोबरायांना वाटलं आता गाथा बुडवायचा आहे. गाथा म्हणजे तुकोबरायचं लेकरूच. लेकरावर जेवढं प्रेम करावं तेवढा असणारा गाथा लिहिलेला. तुकोबरायांना बुडवावा लागतो. विचार करा, जीवनभरामध्ये जी संपत्ती कमवलेली, 5 रुपये हरवले तरी मागून माणूस जाता जाता बघतो तिथं 5 रुपये माझे पडलेले होते म्हणून, पण तुकोबरायांना हा गाथा जर हा गाथा तेव्हा बुडवलेला परत जर मिळाला नसता तर काय वैभव इथं बसून बोलला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा तुकोबारायांनी मोठं धाडस करून असणाऱ्या गाथा दगड बांधले गाथ्यावर आणि गाथा पाण्यामध्ये सोडला. इंद्रायणी डोहामध्ये गाथा बुडवला. बुडवल्यानंतर तुकोबाराय घराकडे आले आणि घराकडे आल्यानंतर मग लोकांनी बोलायला चालू केली. लोक बोलतायत खत बुडवली संसार बुडवला. वाटत होतं तुकोबारायांचा परमार्थ तरी तरेल, पण त्याला सुद्धा तुकाराम महाराजाला हाताने बुडवावं लागलं. काय जीवनात येऊन साध्य केलं? खरंच जर तुकोबारायांचा गाथा नसतं तर आपण ओळखलं तरी असतं का तुकोबाराय कोण आहे? केलं असतं का भजन तुकाराम तुकाराम? तुकोबारायांचं अस्तित्वच म्हणजे गाथा आहे. तुकोबारायांचा देह म्हणजेच हा गाथा आहे. तुकोबारायांचं शब्दरूपी असणारं हे कलेवरच आहे. तुकोबारायांचं शरीर म्हणजेच गाथा आहे. आज तुकोबाराय म्हणून आपण नसतो. कुणाला तुकोबाराय अशी होती म्हणून माहिती? फक्त तुकोबारायांचे विचार म्हणजे तुकोबारायांचा गाथा, आणि त्याच गाथेला बघून आपण तुकोबाराय मानतो. तुकोबाराय ही व्यक्ती आपल्याला माहितीच नाही, पण तुकाराम महाराज म्हणून विचार फक्त आपल्याला माहिती आहे. आणि हा गाथा म्हणजे तुकोबारायांचा विचार आहे. बुडवला. सगळी गावातली लोक नाव ठेवू लागली. काय म्हणे परमार्थाचंही वाटोळ केलं, संसारही. तुकाराम महाराज म्हणतात माझी अवस्था म्हणजे दोन्हीकडे धक्का लागल्यासारखी झाली. ना प्रपंच ना परमार्थ. संसारात येऊन काय केलं, जन्माला येऊन काय केलं तुकाराम महाराज तुम्ही? तुकाराम महाराजाला प्रश्नचिन्ह पडलं. ज्याच्यासाठी संसाराची राख रांगोळी केली तो ही गाथा बुडवून टाकला. लोक बोलायला लागल्यानंतर मग तुकाराम महाराजांना वाटलं आपण ब्राह्मणाचं ऐकून बुडवलंय खरं, तेही देवताच आहे, पण आपल्या देवाकडे जाऊ, त्याला प्रार्थना करू, खरंच माझं काय चुकलं विचारू. पांडुरंगाच्या दरबारात जातात, पांडुरंगाला मिठी मारतात. काय देवा माझं चुकलं, माझा गाथा असणारा तुमच्यामुळे मला बुडवावा लागला, तुम्हीच आदेश दिला असेल, तूच असणारा बुद्धीचा जनित आहेस देवा, तूच सांगितलं असतील त्यांना. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाच्या पाया पडले. देवा, जोपर्यंत मला माझा परमार्थ माझ्या हातात मिळत नाही तोपर्यंत मी जगून तरी काय उपयोग आहे? त्याच्यामुळे आता मी तुझ्याच असणाऱ्या चरणावर माझा पूर्ण प्राण विसावा करणार आहे. जर परमार्थही हाताला नाही लागत असेल तर जगून काय उपयोग? कारण जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराची राख रांगोळी करून अंगरांत येऊन बसलोय, आणि तुझ्या जवळ आल्यानंतर परमार्थाची ही राख रांगोळी झाली, मग जगून काय उपयोग माझा? मग तुकोबाराय निघाले. ज्या ठिकाणी ज्या डोहामध्ये वह्या बुडवलेल्या होत्या तिथेच एक दगड होता, त्या दगडावर बसले. देवानी तुकोबारायांनी भजन करायचं सोडलं. हातातल्या चिपळ्या बाजूला ठेवल्या, विना बाजूला ठेवला, आणि रुसलेलं लेकरू कसं झोपते असं गुडघे पोटात घेऊन, तसं तुकोबाराय त्या शिळेवर झोपले. तुकोबाराय असणारे देवाला बोलतायत. डोळे जी झाकले तुकाराम महाराजांनी, उघडायलाच तयार नाही. अवली माता यायची त्याच्यासाठी हरिची निंदा करणे, परंतु रामेश्वराची निंदा झाल्यामुळे ह्याला मिळाली. रामेश्वर पुण्याला आल्यानंतर पुण्यामध्ये गड नावाचा एक होता. फकीर असणारी पाणी येण्याची पवित्र पाणी एक विहीर होती. स्नान
अनगड सांगतोय आपल्या पिढीमध्ये तरी ब्राह्मण आणि होतोय अनगड डुबत राहतो असं म्हटल्यानंतर एवढंच अवलिया होता तो अनगड फकीर, खरा फकीर होता. काळ्या माळा माग करणारा नव्हता, खराच तो फकीर होता. आणि त्यांनी असं सांगितलं दशक ब्राह्मण असला तरी त्याला तो लागला आणि जेव्हा बाहेर येऊन अंगाचा पोळायला लगेच पाण्यात त्यांना पण अंगडाने सांगितलं की जो तुम्ही क्षमा याचना करणार नाही, माझी माफी मागणार तोपर्यंत अंगाचा होईल. पण आता रामेश्वर भट्ट दशरथी ब्राह्मण त्यांच्यामध्ये वेगळं त्याने सांगितलं मला आशीर्वादाची गरज नाही, मी माझा शांत करून घेईन. स्वतःची असणार पाहिली दिवसापर्यंत होत नाही. काय केलं शिष्यांना काढा रे स्तोत्र, शिष्य असणारे गुंडाळी मुलांना त्या जाहीरांना पाणी पुण्यापासून भट्ट तसल्या झालेल्या अवस्थेमध्ये पुण्यापासून माऊलीकडे म्हणजे आळंद बसले लागले त्यांच्या स्वप्न माऊली सांगितलं तुमच्याकडून हरिची निंदा झाली का सांगितलं महाराज तुमच्याकडे काही घडली निंदा, काही घडली निंदा घडली का? मग त्याने सांगितलं हो, मीच त्यांचा गाथा बुडवायला सांगितला. म्हणजे गाथा जेवढ्या दिवस पाण्यात होता तेवढ्या दिवस तुला वरदान करावं लागेल, तुझ्या डोक्याने वाहत राहावं लागेल. एवढा मोठा लाभ मिळालेला आहे. पण देहूला जा महाराजांकडे आणि असणाऱ्या संकटातून मुक्त होतील हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. रामेश्वर भट्ट ऐकलं आणि रामेश्वर भट्ट तसं अंगाला असणारे धोंडाळले एक एक असणारे पारत चाललेले 10-12 वर्गात अवघड महाराज कसं त्या महाराज कसं कळावं लागतं काय. गणेश महाराज एवढं तर कोणालाच नाही. गुरुच्या घरात कलर गुरुच्या घरी पाणी बाथरूम धुणं जेवढं काल केलंय भाई वापर तेवढं मी पर्यंत करणार तेवढं माझ्या गुरुजीच करून म्हणजे हा कोण करावी आणि सेवा लागते. असणारे शिष्यांकडे देहूला पोहोचले क्षमा तुमच्याकडून निंदा केली कथा गोडसाठी घेतला तुम्ही माझा 10 शांत भट्टांचा करण्यासाठी महाराजांना एक आभार घेऊन म्हणतात निर्मळ निर्मळ असेल तर काही शकत नाही.
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती 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 व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया मी त्यांना अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. व्याघ्र खाणार नाही, सर्प चावणार नाही, पण कधी जर चित्त शुद्ध असेल तर. अगोदर तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करून घ्या, अशा प्रकारचा उपदेश आहे त्याच्यामध्ये. आणि या असणाऱ्या अभंगाचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान करून अभंग वाचल्यानंतर त्यांचा दाह शांत झाला. दाह शांत झाल्यापासून तुकोबारायांची असणारी महती त्यांना कळाली आणि तेव्हापासून ते तुकोबारायांचे टाळकरी झाले. छत्रपती शिवाजी तुकाराम महाराजांची टाळकरी झाली रामेश्वर भट्ट. आणि रामेश्वर भट्टाने तिथून पुढे वाघोली सोडली आणि तुकोबाराय जिथं असतील तिथं राहू लागले. तुकोबारायांची एकूण 13 टाळकरी आहेत. त्याच्यापैकी त्यांचा भाऊच एक स्वतःचा टाळकरी आहे. गंगाजी मवाळ म्हणून टाळकरी आहे. संतांची जगनाडी हे टाळकरी आहे. सगळे असणारे टाळकरी, हे सगळी टाळकरी त्यांच्या सोबत राहायची. तुकोबारायांचं जिथं कीर्तन असेल तिथं हे टाळकरी जायची. तुकोबारायांच्या अत्यंत प्रेमाचं गाव म्हणजे लोहगाव. लोहगावला आणि तुकोबारायांना लोहगावची तारीख कुठून भेटली भूषण महाराज? लोहगावची तारीख कुठून भेटली माहितीये का तुकाराम महाराजाला? तुकाराम महाराजाला तारीख भेटली लोहगावची आळंदीतून. त्याच्यामुळे सगळे महाराज आळंदीत राहतात, म्हणजे तिथं लय तारखा भेटतात. तेव्हापासूनची ती परंपरा. तुकोबारायांचं मंदिरामध्ये कीर्तन आळंदीच्या, आणि आळंदीच्या मंदिरातलं कीर्तन ऐकायला लोहगावची मंडळी आली होती एकादशीची वारी करायला. आणि वारी करत असताना तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं आणि तुकोबारायांना त्यांनी सांगितलं, आमच्या गावी या, आमच्या गावी तुमची सेवा द्या, तुम्ही कीर्तन करा आमच्या गावी. आणि जेव्हा तुकाराम महाराजांनी जाऊन लोहगाव मध्ये कीर्तन केलं, पूर्ण लोहगाव तुकोबारायांच्या प्रेमात पडलं. कुणाचाही कार्यक्रम असू द्या, 13 असू द्या, वर्षश्राद्ध असू द्या, कुणाला वास्तुशांती असू द्या, एकच महाराज तुकाराम महाराज. दुसऱ्या महाराजाचं नावच नाही त्या गावाला. हा सगळ्या कीर्तन करायचे पप्पा तुकाराम महाराज. ते लोहगाव मध्ये. दुसऱ्या गावाला तुकोबारायांना न्यायचं म्हटलं की अगोदर लोहगावकरांना विचारावं लागायचं, का आमच्या गावाला नेऊ देता का? आणि लोहगाव मध्ये तुकाराम महाराज आनंदाने राहायचे, कारण लोहगावातले लोक भाविक होते. लोह या शब्दाचा अर्थ लोखंड, पण तशी लोक नव्हते. तुकाराम महाराजांसारख्या परिसाचा असणारा स्पर्श झाला, लोहगावकऱ्याचं सोनं झालं. तुकाराम महाराजांच्या सोबत असणारी एकूण 13 टाळकरी आहेत. त्यांचा नाम उल्लेख करून: महादजी पंत कुलकर्णी, गंगाधर बाबा मवाळ, संताजी तेली जगनाडे, तुकाराम महाराजांचे भाऊ कान्होबाराय, मालोजी गाडे, हे येलवाडीचे, इथंच मुलगी दिलेली तुकोबारायांची ना, कोंडपंत लोहकरे राहणार नाही. मग हा उपदेश कोणी केला? तुकाराम महाराजांनी. मग तुकाराम महाराजांनाच विनंती करा, छत्रपती शिवाजी महाराजांचं वैराग्य निघावं आणि त्यांच्या ठिकाणी स्वराज्य संस्थापनेची असणारी जी ऊर्जा होती, जी उर्मी होती, ती कायम राहावी. म्हणून स्वतः असणाऱ्या आऊसाहेब आल्या, तुकाराम महाराजांना विनंती केली, छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एकट्याला तुम्ही असणाऱ्या संसारापासून दूर करत नाही, त्यांना विरक्त करत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना विरक्त करणं, संसारापासून दूर येणं शिवाजी महाराज म्हणजे पूर्ण असणारा महाराष्ट्र पोरखाव नाही. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही, माझ्याच वचनाच्या द्वारे वैराग्य झाले ना, मीच त्यांना असणारा परत असणारा शौर्याचा धडा देतो. म्हणून तुकाराम महाराज असणारे दुसऱ्या दिवशी कीर्तनामध्ये विषय घेतात, आपल्या आपल्या स्वधर्माविषयी आपण कसं जागर राहावं. मग तिथं तुकाराम महाराज उपदेश छत्रपती शिवाजी महाराज करतात, आम्ही असणारे देवाच्या कार्याला आलेलो आहोत, आम्ही देवाचं भजन करणं हे आमचं स्वधर्म समजतो. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे जी करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम, हे आमचं काम आहे.
आणि तुम्ही काय करायचं, तुम्ही हातामध्ये शस्त्र घ्यायचं आणि युद्धाला चालून जायचं, शत्रूला पराक्रमाने झुंज द्यायची, रणांगणामध्ये जायचं आणि रणांगणामध्ये जाऊन युद्ध करायचं, आपल्या सगळ्या प्रजेचं रक्षण करायचं, अशा प्रकारचा उपदेश तुकोबाराय त्या दिवशी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांना उमजून येतं. छत्रपती शिवाजी महाराज परत टोप धारण करतात, सगळे तुकोबारायांचे कपडे असणारे तुकोबारायांना देतात, आपल्या अंगावर बरजरी कपडे घालतात, हातामध्ये भवानी तलवार घेतात आणि परत असणारे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचा असणारा आशीर्वाद घेतात आणि आशीर्वाद घेऊन सिंहगडाकडे पुण्याला जातात. पुण्याला गेल्यानंतर बरेच दिवस छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला राहिले. एक दिवस तुकाराम महाराजांचं कीर्तन पुण्याला ठेवावं अशी इच्छा झाली. तुकाराम महाराजांना सांगोवा धाडला की तुमची सगळी टाळकरी मिळून पुण्याला या आणि पुण्याला आल्यानंतर कीर्तन करू. मग एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये कीर्तन करायचं ठरवलं. महिपती महाराजांनी तसा काही उल्लेख केला नाही, फक्त पुणे असे शब्द लिहिलेले. मग त्या मंदिरामध्ये कीर्तन चालू झालं आणि कीर्तन चालू झाल्यानंतर अर्ध्या रंगात कीर्तन आलेलं, सगळी मंडळी कीर्तन ऐकायला बसलेली आहे. मग सगळी मंडळी कीर्तन ऐकायला बसलेली आहे आणि तेवढ्यामध्ये काय झालं, चाकणला एक पठाण राहत होता. त्या पठाणाने त्याच्यासोबत 2000 पठाण घेतले. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत हे त्याला कल्पना लागताच तो चाकणवरनं घोडदळ करत म्हणजे घोड्यावर सगळे 2000 पठाण घेऊन रात्रीच्याच वेळेला तो मंदिरामध्ये आला. मंदिराला चौकोर असणारा घेरा घातला आणि घेरा घातल्यानंतर तुकाराम महाराजांना कळालं कोणीतरी पठाण आलाय, छत्रपती शिवाजी महाराजाला पकडतो की काय. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आनंदाने बघू लागलेले आहेत, आनंदाने कीर्तन ऐकतायत. तुकाराम महाराजांना वाटलं आपल्या कीर्तनामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर पकडलं तर आपलं असणारे कीर्तन, आपल्याला काही दोष नाही, परंतु इथं असणाऱ्या कीर्तनामध्ये तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना पकडावं हे काही बरी गोष्ट नाही. म्हणून देवाला तुकाराम महाराज सांगतात, न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते. दुसऱ्याला पीडा होईल, दुसऱ्याला दुःख होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना पकडणं म्हणजे पूर्ण असणारं स्वराज्य परत एक वेळ त्या मुघलांच्या हातामध्ये जाणं. आणि मुघलांच्या हातामध्ये काय स्वराज्य नीट होतं का? बायका पोरींची आबरू राहणार नाही, शेतकऱ्यांना शेतमाल व्यवस्थित करता येणार नाही. आणि जेव्हा असणारं या मुघलांचं राज्य असायचं त्यावेळी एक कर नाव होता बघा, गैर मुस्लिमांना कर होता. कोणता तो? जिजिया नावाचा कर. जिजिया कर म्हणजे काय? जो असणारा मुसलमान नाही, जो मुसलमान नाही अशा लोकांनी कर द्यायचा. कर द्यायचा म्हणजे कशासाठी? आम्ही असणाऱ्या मुस्लिम राज्यात राहतो आणि यामुळे आम्ही या राज्याचे नसताना मुस्लिम राज्यात राहतो म्हणून भाडा आपण ज्याला म्हणतो ना तसा असणारा तो जिजिया कर होता. आणि तो असणारा जिजिया कर त्या मुस्लिम राज्याला द्यायचा आणि ते वसूल करण्यासाठी नाही ते त्यांचे सैनिक करायचे, ते पठाण करायचे. असा असणारा चाकणचे सुभेदार आला, त्याच्यासोबत सगळे पठाण 2000 पठाण आले छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. तुकाराम महाराज सांगतात, आता जर छत्रपती शिवाजी महाराजांना पकडलं तर फार मोठं नुकसान होईल. आणि देवाला छत्रपती तुकाराम महाराज बोलतात, परचक्र कोठे हरिदासाचे वासे, न देखीजे तद्देशे राहतीया. हरिदास म्हणजे आम्ही असणारे कीर्तन करतो त्या ठिकाणी कसं काय देवा तुम्ही असणारे एवढं परचक्र पाठवता? आमचं काय पुण्य कमी पडली का? हे कशासाठी परचक्र आलेलं आहे? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी माझ्या मरणाला भीत नाही रे, परंतु हा राजा जगला पाहिजे. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज सारख्या सद्भक्तांनी ज्या राजाला जगावं म्हणून प्रयत्न करावे, तो राजा काय लहान असेल? तो राजा काय कमी उपकारी असेल? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कमी उपकारी नाही, ज्यांच्यासाठी एका साधूने प्रार्थना करावी माझा राजा असणारा जगला पाहिजे म्हणून. तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा भले मी मेलो तरी चालेल पण राजा जगला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःख होते जना न देखवे. छत्रपती शिवाजी महाराज नसताना या लोकांमध्ये जो हाहाकार होईल ते मला बघवणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नीट राहिले पाहिजेत, व्यवस्थित राहिले पाहिजेत. आमचा तो जाती ऐसी परंपरा, का तुम्हा दातारा नेने ऐसा, भजनी विक्षेपतेची पै मरण, न भजता तो क्षण एक वाया. भजनामध्ये विक्षेप आला, कीर्तन होणार नाही, हा असणारा विक्षेप आमच्या जीवनामध्ये मोठा आहे. तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठावे नाही ठावे मागे. देवा
जिथं आघात होणार नाही असा जर ठाव पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज राहिले पाहिजेत. मग देवानी आता ऐका विशेषित आहे, तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचं रक्षण व्हावं याच्यासाठी प्रार्थना करण्यात एवढं मोठेपणा नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती असेल हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण करण्यासाठी देवानी छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप घेतलं. देव ज्या राजाचं रूप घेतो तो राजा काय सामान्य म्हणावं का? देवानी छत्रपती शिवाजी महाराजाचं रूप केलं. हे मी माझ्या तोंडचं नाही सांगत, प्रमाण आहे तिथं. महिपती महाराजांच्या गाथेमधलं प्रमाण तुम्हाला आता शोधून सांगावं लागेल, परंतु आता सापडायला वेळ लागेल का? महाराज लिहितात, इकडे बाहेरी अवधी उन्मत म्हणती शिवाजी राजा न ओळखवीचे आता. शिवाजी महाराज ओळखता येत नाहीत कुणाला? 2000 पठाणाला. का ओळखता येत नाहीत? तरी श्रोते वक्ते मारावे समजतं. मग काय झालं? शिवाजी महाराज यांच्यात कोण आहे ते ओळखता येत नाही, म्हणून काय करा, सगळ्या श्रोत्यांना वक्त्याला सगळ्याला मारून टाका. त्या पठाणाला आदेश मिळाला. मग सहजची नृपनाथ सापडेल. मग सगळ्यांना मारू लागलो की मग छत्रपती शिवाजी महाराज काही एवढे निर्दयी नाहीत. ते काय अफजल खान आहेत का? आपल्या बायका युद्धाला निघालेल्या इकडेच मारून जायला, आपल्याच भावाला मारून ते भावाची गादी घ्यायला ते काय औरंगजेब आहेत का? ते छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना दुःख झालं की आपोआप बाहेर येतील, म्हणून लोकांना मारा असं म्हटल्यानंतर लोकांना मारा. ऐसा विचार करिता दुर्मती. दुर्मती म्हणजे त्या पठाणाने असा विचार केला. तो लाघव करी रुक्मिणीपती. रुक्मिणीपती म्हणजे पांडुरंग परमात्मा. लाघव करतो म्हणजे चमत्कार करतो. काय चमत्कार केला देवाने? आपणची होनी नृपती. आपणची होतो. कोणता नृपती होतो? आपणची होनी शिवाजी नृपती. सत्वरगती पाळत असे. आणि आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप देव धारण करतो. आणि देव धारण करून मग काय झालं? मग सगळेच असणारे शिवराय दिसू लागले. ते माऊलीला सुंदर सांगतात. माऊली म्हणतात, एकाने काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज म्हणून एकाला धरलं, बाहेर नेलं. बाहेर नेल्यानंतर तो कोण निघाला? तो अब्दुल निघाला. तो ज्याने नेलं तो असं बघतोय, अब्दुल तू कब आया? मग पुन्हा त्याच्याकडे बघून, महबूब मैं तो पहले से ही यहाँ था. एकमेकाला एक दुसऱ्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ज्याला घेऊन जावं तो त्यांच्याच पठाणापैकी कोणीतरी निघायचं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप देवाने धारण करावं. एकच राजा असं झाला ज्या राजाचं रूप देवाने धारण करावं लागलं. महाराज एवढा असणारा राजा, या छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा परचक्र घालवण्यासाठी देवाने प्रयत्न केला. मग ते काय असणारे पठाण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ते बहुरूपी झालेले होते. सगळे निघाले. आणि निघाल्यानंतर उगाच लोक म्हणायचे, ते पठाण म्हणायचे, ये देखो इधर जा रहा है शिवाय, इधर जा रहा है. त्याच्या पाठीमागे 10-15 असं करत 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील असणारा हा देव धावून गावाच्या बाहेर पर्यंत पठाण घेऊन जायचा. आणि काही पठाण असणारे तिथंच जे थांबलेले होते त्यांना भुंग्याच्या रूपामध्ये त्रास देण्यासाठी म्हणून देवाने भुंग्याची रूप धारण केली. आणि भुंगे होऊन मग काय त्यांच्या असणाऱ्या पालत्या टोपीत जाऊ लागले. आता मी तसं म्हणू नये, पण आमचे एक महाराज म्हणतात, त्यांनी घातलेले ते काही शिपाई होते, त्यांनी लुंग्या घातल्या होत्या म्हणे. काही भुंगे लुंग्यात, काही दाढीत, असे भुंगे चावू लागले. सगळी पठाण असणारे पळून गेले. आणि सगळी पठाणं पळून गेल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन मग तुकाराम महाराज असणारे छत्रपती शिवरायांना सांगतात, देवाने आपली लाज राखली, देवाने तुमचं रक्षण केलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचं रक्षण ज्या अर्थी देवाने केलं त्या अर्थी तुम्हाला कुठलाच असणारा गनिम मरेपर्यंत तुम्हाला पकडू शकणार नाही, ना कुठल्या गनिमाकडून तुमचा वध होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद तुकाराम महाराजांनी दिला. आणि पुढे जाऊन तसंच घडलं. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याच गनिमाच्या हाती लागले नाहीत. आणि कोणत्याच गनिमाने छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करून त्यांना मृत्युमुखी पाडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 52व्या वर्षी शय्येवर पडून
त्यांना काही अकाल मृत्यू आला नाही, काल मृत्यूच म्हणावं लागेल, परंतु रोग येऊन असणारे एवढी धावपळ झालेली जीवनभराची, त्याच्याद्वारे त्यांचा अंत झाला. पण कुणाच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज वारले नाहीत, गेले नाहीत. सांगण्याचा उद्देश असा माझा, त्यांच्यावर तुकाराम महाराजांचा असणारा कृपा आशीर्वाद आहे. तुकाराम महाराजांना आनंद वाटला. आता तुकाराम महाराज म्हणतात 5 वाजत आलेले आहेत, त्याच्यामुळे आता वैकुंठाला गेलं पाहिजे. तुकाराम महाराज असणारे विचार करतात, आता आपली असणारी साधना